माझे नाव अर्पिता आहे आणि मी एका सामान्य कुटुंबात जन्माला आली होती. पण माझे लग्न एका श्रीमंत घराण्यात करण्यात आले. मला चांगले स्थळ मिळाल्यामुळे माझ्या सर्व मैत्रिणींना वाईट वाटत होते, पण मी खूप खुश होती की माझं नशीब उघडलं आहे. माझा पती एखाद्या अभिनेत्यासारखा सुंदर होता. मला खूप उत्सुकता होती आणि तो दिवसही आला ज्या दिवशी मी लग्न करून एवढ्या मोठ्या महालात राहायला गेली. लग्नानंतर माझ्या पतीने मला प्रत्येक गोष्टीत खूप साथ दिली होती, पण ते म्हणतात ना की माणसाच्या आयुष्यात सर्व गोष्टी परिपूर्ण नसतात. त्याचप्रमाणे मलाही या गोष्टीचा अनुभव लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी आला. माझ्या माहेरी मला उशिरा उठायची सवय होती, त्यामुळे मला असे वाटले की माझ्या सासरीही मला कोणी रोकटोक करणार नाही, कारण ते एक श्रीमंत कुटुंब होते आणि त्याशिवाय माझ्या कुटुंबात जास्त सदस्यही नव्हते. मी, माझा पती, माझी सासू आणि नणंद. त्यामुळे मी निष्काळजीपणाने झोपली होती. तेवढ्यातच कोणीतरी आमच्या रूमचे दार जोरजोरात ठोकले. त्यामुळे माझा पती विलासही घाबरून झोपेतून उठला. मी डोळे चोळतच उठून पलंगावर बसली. अजूनही दार ठोकण्याचा आवाज येत होता. तेव्हा विलासने दार उघडले तर समोर माझी नणंद उभी होती. ती विलासच्या मागेच रूममध्ये आली आणि मला म्हणाली की वहिनी, तुम्ही अजूनपर्यंत झोपले आहात? लवकर उठा, आज मला तुमच्या हाताने बनवलेला नाश्ता करायचा आहे. माझ्या सर्व मैत्रिणी त्यांच्या वहिनींनी बनवलेला नाश्ता रोज खाऊन येतात. अचानक रूममध्ये आल्यामुळे मी थोडी घाबरली होती. माझ्या नणंदच्या मागे मागे माझी सासूही आली. माझी सासू विनीताला म्हणाली, बेटा, हा काय पोरकटपणा आहे? अर्पिताने अजून तर काही गोडही बनवले नाही. त्यावर विनीता म्हणाली की फ्रेश झाल्यावर तुम्ही किचनमध्ये या, मला खूप भूक लागली आहे. माझी सासू आणि नणंद गेल्यानंतर मी विलासकडे पाहू लागली. तो विनीताच्या बोलण्यावर हसत होता. मला तिच्यावर राग आला आणि मी विलासला म्हणाले की विनीताला समजावून सांगा की मी या घराची सून आहे, नोकर नाही. मला तिचे असे वागणे बिलकुल आवडले नाही. असे म्हटल्यावर विलास माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. विलास मला शांत आवाजात म्हणाला की आज मी तुझ्या तोंडून ही गोष्ट ऐकली आहे, पण यापुढे मी ऐकून घेणार नाही. विनीता माझ्यासाठी मुलगीसारखी आहे. माझे वडील वारल्यानंतर मी तिला वडिलांसारखी वागणूक दिली आहे आणि यापुढे जर तू तिची कोणतीही गोष्ट मानण्यास नकार दिला तर मी तुला कायमचा माहेरी सोडून येईल. त्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नवीनच लग्न करून आलेल्या मुलीसोबत कोणी अशा प्रकारे बोलू शकते का, असा विचार मी करू लागली. मी तयारी करून किचनमध्ये गेली आणि तिथे विनीताची लिस्ट तयार होती. मी तिच्या इच्छेनुसार सर्व काही बनवले होते. विनीता माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान होती. ती एवढी लहान नव्हती की तिला नवीन आलेल्या नववधूसोबत कसे वागावे हे कळत नव्हते. पण हळूहळू मला आता प्रत्येक गोष्टीची सवय झाली होती आणि हे कळून चुकले होते की या घरात सर्व काही विनीताच्या इशाऱ्यावर चालते. मीही विलासमुळे तिच्यासोबत प्रेमाने वागत होती. आता आमच्या लग्नाला 2 वर्षे पूर्ण झाले होते, पण अजूनही आम्हाला मूलबाळ नव्हते. मी मूलबाळ होण्यासाठी देवाकडे खूप प्रार्थना करत होती, कारण मला हे माहीत होते की स्वतःचे मूल झाल्यावर विनीताचे लाड या घरात कमी होतील. जेव्हा डॉक्टरांकडे तपासून पाहिले तेव्हा डॉक्टर म्हणाले की टेन्शन घेऊ नका. जर टेन्शन घेतले तर तब्येतीवर परिणाम होईल. आम्ही लग्नानंतर हनीमूनला गेलो नव्हतो, त्यामुळे आता माझी हनीमूनला जाण्याची इच्छा होती. पण विलास त्याच्या कामांमध्ये एवढा व्यस्त होता की त्याला या गोष्टींसाठी जराही वेळ मिळत नव्हता. मी नेहमी विलासला सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि तो हसून त्या गोष्टी टाळत होता. पण शेवटी एके दिवशी त्याने माझी गोष्ट मान्य केली आणि मला होकार दिला. ते ऐकून मी खूप खुश होती आणि मी जाण्यासाठी तयारीला लागली. रात्री जेवण करताना विलासने आपल्या आईला ही गोष्ट सांगितली की आम्ही 15 दिवसांसाठी बाहेर जात आहोत. ती गोष्ट ऐकून विनीताला खूप आनंद झाला आणि ती आपल्या भावाला म्हणाली की अरे वा, माझ्याही सर्व मैत्रिणी फिरायला गेल्या आहेत आणि मलाही फिरायला जायचे आहे, त्यामुळे मीही तुमच्यासोबत येणार आहे. माझी सासू रागाने तिला इशारा करत होती, पण विलास तिच्या या गोष्टींवर हसत होता आणि तिला म्हणाला की ठीक आहे बेटा, आपण नक्कीच जाऊया. आता माझा संयम तुटला होता
त्यामुळे मी तिथेच तिला म्हणाले की विनिता, जरा तुझ्या मैत्रिणींना विचार की त्या त्यांच्या भाऊ आणि बहिणीसोबत त्यांची हनीमून खराब करायला गेल्या आहेत का, की फॅमिलीसोबत फिरायला गेल्या आहेत. माझे बोलणे ऐकून ती रडू लागली आणि मी डायनिंग टेबलवर उठून माझ्या रूममध्ये आली. पण रूममध्ये आल्यावर मला आता विलासची भीती वाटत होती. मला असे वाटत होते की तो आल्यावर मला रागवेल, पण तसे काहीही झाले नाही. विलास गुपचूप रूममध्ये येऊन झोपून गेला आणि सकाळी उठून त्याने पॅक केलेला सामान गाडीत ठेवला आणि मला तयारी करायला सांगितले. माझ्या तर आनंदाला काही सीमाच उरली नव्हती, कारण मला असे वाटत होते की मी सर्व काही जिंकले आहे आणि आता विनिता माझ्या आड येणार नाही. परंतु विलास मला माझ्या माहेरच्या घरी घेऊन गेला आणि घर आल्यावर मला म्हणाला की आता तू इथे उतर, तुझा स्टॉप आला आहे. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली, कारण मला काहीही माहीत नव्हते. तो मला म्हणाला की मी माझ्या आई आणि बहिणीसोबत गोवा फिरायला जात आहे. तुला मी घरी एकटे सोडू शकत नव्हतो, त्यामुळे तुझ्या माहेरी सोडत आहे आणि जोपर्यंत तुझी अक्कल ठिकाणावर येत नाही तोपर्यंत मी तुला येथून घेऊन जाणार नाही. विलासचे शब्द मला एखाद्या बाणासारखे टोचत होते. डोळ्यात अश्रू घेऊन मी घरात गेली. आईने मला पाहताच मला मिठी मारली. मला इथे येऊन अजून 4-5 दिवस झाले होते. तेवढ्यात माझी वहिनी मला टोमणे मारू लागली. ती मला म्हणू लागली की 2 वर्षातच तुम्ही माहेरी परत आले आहेत का? सासरी तुम्ही टिकू शकले नाही. थोड्या दिवसानंतर माझा भाऊही मला बोलू लागला की आता इथे तू पाहुणी म्हणून आहे आणि पाहुणे एवढे दिवस राहत नाही. आता इथे आहे तर तुझ्या बहिणीला कामात मदत कर. त्यांच्या अशा वागण्याने मला खूप वाईट वाटत होते. 2 वेळेच्या जेवणासाठी मला नोकरासारखे काम करावे लागत होते. त्यात अजून नातेवाईक येऊन मला टोमणे मारत होते की तुझे सासरी चित्त लागत नाही का? हा त्रास आता मला सहन होत नव्हता. त्यामुळे मी 2 महिन्यात माझा सामान घेऊन मी माझ्या सासरी निघून आली. मी सासरी गेल्यावर माझ्या सासूने आनंदाने माझे स्वागत केले, पण विनिताच्या चेहऱ्यावर मला टेन्शन दिसत होते. ती मला म्हणाली की तुम्ही कसे आलात? मी तर माझ्या भावासाठी दुसरे स्थळ शोधत होती. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण आमच्या घरात त्याच गोष्टी होत होत्या ज्या विनिताला मान्य होत्या. पण माझ्या सासूने तिला कठीण शब्दात सुनावले. माझा पती जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा मला पाहून तो जराही खुश नव्हता. आता माझी या घरात काहीही इज्जत राहिली नव्हती. पण मी माझ्या माहेराहून मोठा धडा शिकून सासरी आली होती. लग्नानंतर एका स्त्रीची इज्जत फक्त तिच्या सासरी असते आणि याच कारणामुळे मी आता माझ्या नंदेला खुश ठेवू लागली. मी तिची काळजी घेऊ लागली, त्यामुळे विलासही आनंदित होता. मी बाळासाठी देवाकडे प्रार्थना करत होती. विलासलाही आमचे मूल हवे होते आणि दुसरीकडे विनिता मला त्रास द्यायची एकही संधी सोडत नव्हती. पण सध्या मी तिचे निरीक्षण केले होते की तिचा मूड काही वेगळाच होता. ती दिवसभर आपल्या रूममध्ये राहत असे आणि सजून दजून 2-3 तास ती घरातून निघून जात असे. मी ठरवले होते की मी या गोष्टीचा तपास लावेल. त्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली, पण शेवटी ती गोष्ट किती दिवस लपणार होती? गोष्ट ही होती की तिचे कोणासोबत प्रेम प्रकरण चालू होते. आमच्या कॉलनीत एक तरुण मुलगा राहायला आला होता. दिसायला साधारण आणि गरीब कुटुंबातील होता. तरीही विनिताने त्याला पसंत केले होते. तो दररोज तिला भेटायला येत होता आणि तिच्याशी फोनवर तासनतास बोलत होता. आता मी ठरवले होते की विनिताचे हे सत्य मी माझ्या पतीला सांगेल. त्यामुळे आम्ही जेव्हाही दोघीजण गप्पा करत होतो तेव्हा मी विलासला एकच गोष्ट सांगत होती की विनितासाठी चांगले स्थळ शोधा. ती आता तरुण झाली आहे आणि हे वय खूप चंचल असते आणि बाहेरची परिस्थितीही वाईट आहे. माझ्या बोलण्यावर विलासला राग येत असे आणि तो मला म्हणत असे की बाहेरची परिस्थिती कितीही वाईट असली तरी माझ्या बहिणीला बाहेरची हवा लागली नाही. मी मनातल्या मनात त्याच्या या विश्वासावर हसत होती. एके दिवशी मी विनिताला तयारी करून घराबाहेर जाताना पाहिले. मी तिच्या मागे मागे जाऊ लागली. ती घरी आपल्या आईला हे सांगून निघाली होती की ती तिच्या मैत्रिणीकडे जात आहे. घरापासून थोड्याच अंतरावर दूर गेल्यावर ती एका कारमध्ये बसली. मी थोडे पुढे जाऊन पाहिले तर त्या कारमध्ये एक मुलगा बसला होता. त्याला पाहूनच वाटत होते की तो चांगल्या घरातील मुलगा आहे.
ते पाहून मी घरी निघून आली, पण मला हा विचार येत होता की विनीताला एवढा चांगला मुलगा कुठे सापडला. या गोष्टीचा मी पुरेपूर तपास लावण्याचा प्रयत्न केला आणि सत्य माहीत झाल्यावर मी बेचैन होऊ लागली. कारण विनीताचे त्या मुलासोबत प्रेम प्रकरण चालू होते आणि ज्या मुलाला मी आधी पाहिले होते तो गरीब मुलगा फक्त त्याचा निरोप देण्यासाठी येत होता. पण मी विचार करू लागली की असे कसे होऊ शकते. ती इथेही एवढ्या आरामात राहिली आहे आणि पुढेही जीवन तिचे आरामात कसे जाऊ शकते. म्हणून मी एक प्लॅन बनवला. यामुळे एकतर मला फायदा झाला असता, नाहीतर तोटा. पण मी काहीही विचार न करता विलासला सांगून दिले की मी विनीताला एका मुलासोबत पाहिले आहे. माझे बोलणे ऐकून त्याने खूप तमाशा घातला. तो मला बरे वाईट बोलू लागला, पण मी रोज त्याला ही गोष्ट पटवून देत होती. एके दिवशी तो मुलगा विनीताला सोडायला कॉलनीत आला होता आणि तिथेच दोघेजण गप्पा मारत होते. त्यावेळी मी विलासला घरी बोलावून घेतले. तोपर्यंत तो मुलगा विनीताला सोडून निघून गेला होता. मी विलासला घेऊन टेरेसवर गेली आणि आम्हाला तो गरीब मुलगा विनीतासोबत दिसला. ते पाहून विलास रागाने लालनिळा झाला होता. मी त्याला सांगितले की तू लपून आमच्या गप्पा ऐक. विनीता घरात आल्यावर मी तिला सांगितले की मी तुला एका मुलासोबत पाहिले आहे. तुला लाज नाही वाटत का घराची इज्जत रस्त्यावर आणायला? ती नेहमीप्रमाणे मला खूप गर्वाने म्हणाली की हो, मी भेटून आली आहे त्या मुलाला. माझे त्याच्यावर प्रेम आहे आणि मी रोज काही ना काही बहाण्याने त्याला भेटायला जाते. एवढेच ऐकायचे होते ना तुम्हाला? पण हे सर्व ऐकूनही तुम्हाला काही फायदा होणार नाही, कारण कोणीही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि जर तुम्ही भावाला सांगितले तर तो तुम्हाला घटस्फोट देईल आणि घराबाहेर काढेल. कारण माझा भाऊ माझ्यावर डोळे झाकून विश्वास करतो. हे ऐकून विलास बाहेर आला आणि त्याने विनीताच्या गालावर जोरात एक चापट मारली. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी माझी सासू धावतच आली. विलास तिला म्हणाला की मी तुझ्यावर अंधविश्वास करतो, पण मी आंधळा नाही. आज जर बाबा जिवंत असते तर त्यांनी तुझा जीव घेतला असता. त्यानंतर विलासने निर्णय घेतला आणि त्या गरीब मुलाला जबरदस्तीने घरी घेऊन आला. त्याने घरी येऊन तेच सांगितले जे मी त्याला पैसे देऊन बोलायला सांगितले होते. 2 दिवसा अगोदरच मी त्या मुलाच्या घरी जाऊन त्याला भेटली होती. तो अत्यंत गरीब घरातील मुलगा होता आणि त्याला त्याच्या वडिलांच्या दवाखान्यासाठी पैसे हवे होते. मी या गोष्टीचा फायदा घेतला आणि त्याला 1,00,000 रुपये दिले. त्याने माझ्या सांगण्यावरून खोटे सांगितले आणि विलासनेही जबरदस्ती त्या दोघांचे लग्न लावून दिले. विनीता तिच्या भावाला हात जोडून विनवण्या करत होती की माझे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. त्यावर विलासला अजूनच राग आला होता आणि त्यातच माझी सासूनेही रडून रडून गोंधळ घातला होता. पण हे सर्व पाहून मला खूप आनंद होत होता, कारण आता हा अडथळा माझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी जाणार होता. कारण तिने माझ्या लग्नानंतर मला खूप चुकीची वागणूक दिली होती आणि आता तिच्यासोबतही तेच होणार होते. ती एका गरीब कुटुंबात लग्न करून गेली होती आणि आता तिला खूप दुःख सहन करावे लागणार होते. या घटनेमुळे आता घरात माझा रुबाब वाढला होता. घरातील सर्व कामं मी माझ्या सासूकडून करून घेत होती. याच दिवसात मी प्रेग्नेंट होती. या आनंदामुळे विलासही बहिणीचे दुःख विसरला होता. आता विलासही माझे खूप लाड करत होता. घरात सर्व काही माझ्या सांगण्यावर होत होते. हेच सर्व काही मला हवे होते आणि बघता बघता आता मला 8 महिने पूर्ण झाले होते. आता हे माझे आरामाचे दिवस होते, पण माझ्या सासूने घरात एक वेगळेच नाटक घातले. कधी माझ्या सासूला चक्कर येत होते तर कधी उलट्या होत होत्या. यामुळे त्यांचा मुलगा त्यांची सेवा करत होता. माझी सासू पूर्ण दिवस चिंतित राहू लागली होती. आता तर तिचा मुलगा सुद्धा तिची सेवा करण्यामध्ये व्यस्त झाला होता आणि माझी परिस्थिती तर अशी झाली होती की माझ्याकडून काहीच काम होत नव्हतं. माझी सासू संपूर्ण दिवस तिच्या बेडवर आरामाने झोपून राहत असे. मला कळत होते की ती हे सगळं नाटक करत आहे. डिलिव्हरी जवळ आल्यावर मी विलासला विचारले की मी माझ्या आईच्या घरी जाऊ का? त्यांनी थोडा विचार केला. त्यानंतर त्याने मला जाण्यास होकार दिला. मी आराम करण्यासाठी माझ्या आईच्या घरी पोहोचली होती. या जगात एक आईच आहे जी आपल्यावर निस्वार्थपणे प्रेम करते.
माझ्या आईने माझे स्वागत केले आणि मला घरातले एकही काम करू देत नव्हती. ती मला बेडवरून खाली सुद्धा उतरू देत नव्हती. काही दिवस तर माझ्या वहिनीने माझी सेवा केली, पण नंतर ती माझ्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करत होती. एक दिवस वहिनीने माझ्या हातात झाडू दिला आणि म्हणाली की सगळ्या घराला झाडू मारून घ्या, त्यामुळे तुम्हाला डिलिव्हरीला त्रास होणार नाही. मी माझ्या आईकडे पाहिले, पण आईचा नाईलाज होता. मग मी वहिनीकडून झाडू घेतला आणि संपूर्ण घराला झाडू मारला. पण जिन्यावर झाडू मारताना माझा पाय निसटला आणि मी खाली पडली. पडल्यावर मी बेशुद्ध झाली. मला काहीही सुचत नव्हते. तेवढ्यातच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले व लगेच माझ्यावर उपचार सुरू झाले. थोड्या वेळात जेव्हा मी शुद्धीवर आली, तेव्हा मला माझे शरीर हलकेसे वाटत होते, जणू माझ्या शरीरामधून काही भाग बाजूला काढून घेतला असावा. मी लगेच माझ्या पोटाकडे पाहिले आणि मला समजले होते. मी आनंदाने माझ्या आईला हाक मारली आणि सांगितले की आई, माझं बाळ कुठे आहे? माझी आई माझा आवाज ऐकून माझ्याजवळ आली आणि जोरजोरात रडू लागली. आईचे रडणे पाहून मीही घाबरून गेली. मी आजूबाजूच्या उभ्या असलेल्या नर्सला विचारू लागली की माझं बाळ कुठे आहे. तेवढ्यात लेडीज डॉक्टर माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या की तुम्हाला मुलगा झाला होता, पण आम्ही त्याला वाचवण्यात अपयशी ठरलो, परंतु आता तुम्ही परत आई बनू शकत नाही. डॉक्टरचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झाली आणि जोरजोरात रडू लागली. डॉक्टरांनी परत मला झोपेचे इंजेक्शन दिले. जवळजवळ 3 दिवस निघून गेले होते. जेव्हा मी शुद्धीवर आली, तेव्हा मी माझ्या सासूचा आवाज ऐकला. ती कोणाला तरी मुलगा झाल्याबद्दल शुभेच्छा देत होती. मी मुद्दाम डोळे बंद करून बेडवर पडून राहिली. मी तेवढ्यात विनिताचा आवाज ऐकला आणि डोळे उघडले. मी पाहिले की माझ्या बेडपासून काही अंतरावरच विनिताचा बेड होता. ती आनंदाने तिच्या मुलाला खेळवत होती. माझी सासू त्या दोघांना पाहून अत्यंत आनंदित दिसत होती. त्या ठिकाणी माझ्या सासूला पाहून मला समजले होते की माझी सासू आमच्यासोबत विश्वासघात करत आहे. ती विनिताला भेटत होती, पण विनिता परत एकदा मला हरवून जिंकली होती, कारण तिने एका मुलाला जन्म दिला होता आणि मी एक मूल गमावून बसली होती. मी विनिताच्या बेडजवळ गेली आणि मी तिला म्हणाले की तू लग्नाआधी मला खूप त्रास दिला आहे, माझ्यासोबत गैरवर्तनही केले आहे आणि मी थोडीशी तुझ्याशी वाईट वागली तर देवाने मला लगेच शिक्षा केली. माझ्याकडून माझे बाळ हिसकावून घेतले, परंतु आजही तू आनंदित आहेस. माझे बोलणे ऐकून विनिता गुमसुम झाली आणि तिच्या डोळ्यातही पाणी येऊ लागले. विनिता मला म्हणाली की वहिनी, तुम्ही मला अजिबात आवडत नव्हते. माझी अशी इच्छा होती की तुम्ही माझ्या भावापासून दूर व्हायला हवे, कारण माझा भाऊ फक्त माझीच काळजी घेईल आणि माझ्यावर प्रेम करेल. म्हणून मी खूप प्रयत्न केले की तुम्ही भाऊला सोडून निघून जावे. तुमच्यासोबत मी जे काही वागली त्याची शिक्षा मला मिळाली आहे. मी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि माझे आयुष्य माझ्या पतीने, कारण तो नेहमी माझ्यावर संशय घेत होता की मी त्या मुलासोबत पळून जाईल ज्याच्यावर मी प्रेम करत होती. तो मला रोज मारायचा आणि घाण शिव्या द्यायचा. वहिनी, या जगात प्रत्येकाला आपल्या कर्माची शिक्षा मिळते. माझा अपराध बदनामीचा होता, त्याची मला शिक्षा मिळाली. तुम्ही माझ्यावर खोटा आरोप लावला आणि माझ्या घरच्यांपासून मला दूर केले व माझे प्रेमही माझ्यापासून हिरावून घेतले. म्हणून देवाने तुमच्याकडून तुमच्या मुलाला हिरावून घेतले आणि तुम्हाला शिक्षा दिली. आता आपल्या दोघांचा हिशोब बराबर झाला आहे, पण यात माझ्या आईची काहीही चूक नाही. तिची काळजी घ्या. तिला पोटाचा त्रास आहे. ती जे काही अन्न खाते ते पचत नाही, त्यामुळे शक्यतोवर तिला कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून तिची काळजी घ्या. परत आपल्या डोक्यावर कुठलेही पाप घेऊ नका. तिच्याकडे लक्ष द्या. तिची प्रार्थना तुम्हाला लाभो आणि देव करून तुम्हाला परत आई होण्याची संधी मिळेल. विनिताचे बोलणे ऐकून मी थरकाप झाली. मला समजले होते की माझी चूक कुठे झाली आहे. मी देवाने बनवलेल्या संसाराला आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. मी रडून रडून देवाकडे माफी मागितली आणि ठरवले की मी आता माझ्या सासूची निस्वार्थपणे सेवा करेल. त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. मित्रांनो, आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी
कधीच कुणावर खोटे आरोप लावू नये आणि कोणाच्या भावनांशी खेळू नये, कारण स्वर्ग आणि नरक पृथ्वीवरच असते, वर काहीच राहत नाही. जर आपण सगळ्यांशी चांगले वागलो तर आपल्याला पृथ्वीवरच स्वर्ग बघायला मिळेल आणि वाईट वागलो तर पृथ्वीवरच नरक बघायला मिळते. म्हणून सगळ्यांशी नेहमी चांगले वागा. जर कधी विनीताची वहिनी तिच्याशी चांगली वागली असती तर आज तिला ही शिक्षा भोगावी लागली नसती. पण यात तिच्या सासूची काहीही चूक नाही. तरीही अर्पिता तिच्यासोबत चांगले वागत नव्हती. आपल्या सासूला आपल्या आईप्रमाणे समजा व तिला समजून घ्या, मग तीही तुम्हाला तिच्या मुलीप्रमाणे जीव लावेल. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुम्हाला काय सांगायचे आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.